आता आपण थेट जाऊयात बुलढाण्यात, कारण खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कृषी विकास अधिकाऱ्यांना घेराव घातलाय। खतांचा स्टॉक तातडीने खुला करण्याची आणि खतांचा काळा बाजार रोखण्याची मागणी त्यांनी केली आहे। 2 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा दिलाय। आज कलेक्टरची सही झाली पाहिजे, आजच्या झाली पाहिजे, नाही उठत नाही आम्ही इथून। काय सोमवार मंगळवार करायला पाहिजे। मी कलेक्टर कृषी विकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली। मी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो, जिल्हा कृषी अधीक्षकांशी बोललो आणि त्यांना 50% बफरचा स्टॉक रिलीज करा अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केल्या, विनंती केली। अन्यथा आम्ही आंदोलन करू अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आज उद्यापासून हा डीएपीचा 50% बफरचा स्टॉक त्या ठिकाणी रिलीज होणार आहे। त्यामुळे कोणताही शेतकरी डीएपीच्या खतापासून वंचित राहणार नाही। आणि जर का प्रशासनाने याच्यामध्ये दिरंगाई केली किंवा एकाही शेतकऱ्याला जास्त किमतीमध्ये डीएपीचं खत किंवा युरिया खत किंवा कोणताही खत विकण्याचा प्रयत्न केला तर जिल्हा कृषी अधिकाऱ्याचे कपडे काढण्यात येतील असा इशारा आज आम्ही या माध्यमातून प्रशासनाला देतो आहे।